अटकपूर्व जामिनावरती हायकोर्टामध्ये सुनावणी प्रलंबित असताना प्रशांत कोरेटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा, फोटो व्हायरल, कोलकाता मार्गे दुबईला गेल्याची शक्यता। हिंसाचाराच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक, हिंसाचारग्रस्त भागामध्ये उपाययोजनांच्या संदर्भात करणार चर्चा। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद खान यांना बेड्या, सोशल मीडियाद्वारे कट रचल्याचं समोर। नागपूर हिंसेनंतर काँग्रेसची सत्यशोधक समिती आज पाहणी करणार, आढावा घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अहवाल देणार, तर पोलीस प्रशासन नागरिकांशी चर्चा करून शांततेसाठी प्रयत्न। नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणी 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या फहीम खानचा जामिनासाठी अर्ज, आरोप खोटे असून जामिनावरती सुटका करण्याची मागणी। नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार, इम्तियाज जलील यांचा दावा। माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमामध्ये मोठं वक्तव्य। औरंगजेबाचा वाद इतक्या वर्षांनी उकरून काढण्याची गरज नाही, अजितदादांचा सरकारला घरचा आहेर, मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं, माझा विजनमध्ये बोलताना नितेश राणेंनाही सुनावले खडे बोल। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता, चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट, 56 वरच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली। राज्यामध्ये 70% सीबीएसई तर 30% एसएससी अभ्यासक्रम, शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य, भाषा विषयाशी तडजोड नाही। आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, अजिंक्य रहाणेच्या केकेआर आणि रणजित पाटीदारच्या आरसीबी मध्ये सलामीची लढत, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवरती नजरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।